आज कर्नाटक में गृह लक्ष्मी के माध्यम से 1 करोड़ महिलाओं से ज्यादा को हर महीने 2,000 रुपए मिलते हैं। साल के 24,000 रुपए आपको मिलते हैं। हिंदुस्तान के हर गरीब परिवार में एक महिला को कांग्रेस पार्टी और इंडिया गठबंधन की सरकार साल के 1 लाख रुपए सीधा बैंक अकाउंट में डाल के देने वाली है। आज आपको यहाँ 24,000 रुपए मिलता है। चुनाव के एकदम बाद आपको 1,24,000 रुपए मिलने वाला है। दिल्ली की सरकार हर महीने गरीब महिलाओं के बैंक अकाउंट में 8,500 रुपए डालेगी। कर्नाटक की सरकार 2,000 रुपए। सबसे गरीब परिवारों के बैंक अकाउंट में हर महीने 10,500 रुपए ठकाठक जाएगा। करोड़ों परिवारों की जिंदगी बदल जाएगी। तर मित्र आणि मैत्रिणींनो, अशा प्रकारे काँग्रेस पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात महिलांसाठी दरवर्षी 1 लाख रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। जर काँग्रेस सत्तेत आली तर कर्नाटक राज्याप्रमाणे देशभरात महालक्ष्मी योजना सुरू करणार असल्याचा हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे। ज्याप्रमाणे कर्नाटक राज्यात महिलांना मासिक 2,000 रुपये अशा प्रकारे वार्षिक 24,000 रुपये दिले जात असतात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत, तर याच धर्तीवर देशभरात महालक्ष्मी योजना सुरू करणार असल्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे। आणि जर ते सत्तेत आले तर देशभरातील गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये देण्याचा हा त्यांचा निर्णय आहे। तर या योजनेला महालक्ष्मी योजना असे त्यांनी नाव दिलेले आहे। तर या योजनेची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर अशाच व्हिडिओज करिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर मित्र आणि मैत्रिणींनो, काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात म्हणजेच त्यांच्या न्यायपत्रात त्यांनी नारी न्याय म्हणून या ठिकाणी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। जर ते सत्तेत आले तर महालक्ष्मी योजना सुरू करणार असल्याचा हा निर्णय आहे। त्यामुळे गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी 1 लाख रुपये मिळणार आहेत। तर आता या योजनेची थोडक्यात माहिती आपण पाहूयात। तर मित्रांनो, महालक्ष्मी योजनेअंतर्गत काँग्रेसने प्रत्येक गरीब भारतीय कुटुंबाला प्रतिवर्षी 1 लाख रुपये रोख हस्तांतरण म्हणून प्रदान करण्यासाठी महालक्ष्मी योजना सुरू करण्याचे वचन दिले आहे। सर्वात गरजू कुटुंबातील लाभार्थी म्हणून ओळखले जातील। तर मित्रांनो, जर काँग्रेस सत्तेत आली तर त्यांनी महालक्ष्मी योजना सुरू करण्याचे वचन दिले आहे। त्यासाठी तर गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी 1 लाख रुपये या ठिकाणी रोख हस्तांतरण म्हणून मिळणार आहे। तर यामध्ये ही रक्कम घरातील सर्वात वृद्ध महिलेच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केली जाईल। वृद्ध महिलेचे निधन झाल्यास ते कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्याच्या खात्यात हस्तांतरित केले जाईल। म्हणजेच एका कुटुंबातील एकाच महिलेला याचा लाभ मिळणार आहे आणि सर्वात वृद्ध महिलेला हा लाभ मिळणार आहे। आणि समजा त्या वृद्ध महिलेचे निधन झाले तर कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्याच्या खात्यात ही रक्कम हस्तांतरित केली जाईल। ही योजना टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल आणि लाभार्थी कुटुंबांची संख्या आणि त्यांच्या गरिबी निर्मूलनावर होणारा परिणाम याचे मूल्यांकन करण्यासाठी दरवर्षी पुनरावलोकन केले जाईल। जर काँग्रेस सत्तेत आली तर ही योजना टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल आणि शक्यता अशी आहे की जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत त्या कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळेल। आणि म्हणजे दरवर्षी किंवा मग जसं जसं या योजनेचा टप्प्याटप्प्याने जेव्हा सुरू होईल तर या योजनेचं सर्व अवलोकन केले जाईल आणि त्याप्रमाणे पुन्हा या योजनेची व्याप्ती वाढवली जाईल किंवा मग या योजनेमधून जे गरजू लाभार्थी अजूनही अपात्र आहेत त्यांना लाभ दिला जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महालक्ष्मी योजना आहे। काँग्रेस सत्तेत आली तर त्यांनी आपल्या न्यायपत्रात नारी न्याय म्हणून ही योजना सुरू करण्याचे वचन दिलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा काँग्रेसचा निर्णय कसा वाटला, महिलांना हा निर्णय कसा वाटला, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।